सप्टेंबर महिन्यातील पावसाळा सुरू होता. चारही दिशेंना गगनात पाषाणी रंगाचे ढग पसरलेले. पौर्णिमेची वेळ असली तरी चंद्राचा मागमूस नव्हता, कारण त्या साऱ्या गगनचुंबी आकाशाला जऊलधारी राक्षसाने मगर मिठीची मारली होती. काळ्या मेघांच्यात चंदेरी वीज कडाडत होती. तसा हा पृथ्वीवर कोळिष्टकासारखा चिकटलेला श्रापित अंधार विजेच्या तारांनी शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाव्या तसा वातावरण उजळून निघत होता. ढगांतून पावसाच्या लहान थेंब कोसळत होते. जमीन पाण्याने ओली झाली होती. घों घों करत वारा वाहत होता. हलकीशी थंडी अंगाला झोंबत होती. कर्जत रेल्वे स्टेशन पासून दूर 20 मिनिटांच्या अंतरावर रस्त्या बाजूला सदू काकाची पत्र्याची चहाची टपरी होती. कोण म्हणेल हा चहावाला दिवसभर चांगला धंदा करून महिन्याला हजारो लाखो कमवत असेल, पण हे खरं होतं. सदू काका म्हणजे अंगावर फाटकी सफेद बनियान, खाली निळी लंगोट, डोक्यावर टक्कल, ओठांवर जेठालाल सारखी मिशी आणि जरा डोळ्यांनी हेकणा होता. जिलेबीकडे पाहून तो गुलाबजामुन मागायचा. एखादा आत्मा कसा मसनात किंवा कब्रस्तानात चिकटलेला असतो, तसा हा सदू काका दिवसाच्या 24 तास टपरीत चिटकलेला असतो. आताही सदू काका टेबलासमोर उभं राहून स्टोवर ठेवलेल्या टोपशीतला चहा चेटकिनीसारखा चमच्याने ढवळत होता. तापलेल्या दुधाच्या पावडरच्या चहातून पांढरी वाफ बाहेर निघत होती. त्या नकली चहाच्या दुधाला सुद्धा असली सुगंध येत होता. सदू काकाने साशींमार्फत टोपशी उचलली. समोर टेबलावर ट्रेमध्ये 2 काचेची ग्लास ठेवलेली. सदू काकाने डावीकडे पाहत उजव्या बाजूचा ग्लास भरला, मग डाव्या बाजूकडे पाहत उजव्या बाजूचा ग्लास भरला. म्हटलं होतं ना, सदू काका आहे हेकना. जिलेबीकडे पाहून गुलाबजामुन मागते. टपरीच्या पुढे प्लास्टिकची पडवी होती. त्याखाली डाव्या उजव्या बाजूला असं मिळून 2 बाकडे ठेवलेले. वर एक पिवळा बल्ब जळत होता. त्या बल्बच्या पिवळ्या भकास उजेडात हे दृश्य आणि 2 मच्छ फिरताना दिसत होते. बाकड्यांवर 2 25शीतील मुलं बसलेली. अंगात फिकट ब्ल्यू शर्ट, खाली ब्लॅक पॅन्ट, पायात काळे शूज. ह्या 2 तरुणांचं नाव होतं विजय आणि जयवंत. दोघेही बेरोजगार होते. दोघांचेही बाप सरकारी कामगार. मग काय गरज कामाची. 12वी पास केली, कॉलेज बंद केलं आणि तेव्हापासून दोघेही बेरोजगारीची धूळ खात पडले होते. पण या दोघांचा एक दिनक्रम होता की रात्री 8 वाजता चहावाल्या सदू काकाच्या टपरीवरच्या भूताची गोष्ट ऐकायची. आजही दोघे सदू काकाकडून गोष्ट ऐकायला आलते. सदू काकाने नेहमीप्रमाणे या दोघांना फुकटचा चहा दिला. सदू काकालाही या दोघांना भूताची गोष्ट सांगायला फार आवडायची, म्हणून तो चहावाला नकली दुधाच्या पावडरचा चहा देतानाही सदू काकाला वाईट वाटत नसे. सदू काका, आज कोणती गोष्ट सांगशील? विजयने चहाचा झुरका घेत विचारलं. आज? सदू काकाने जयवंतकडे पाहिलं. खरं तर त्याला विजयकडे पाहायचं होतं, पण एक डोळा हेकना किधर भी देखना इज परमनंट. मुलांनो, सदा काकाच्या चेहऱ्यावर कडक गंभीर भाव पसरले. आवाज घोगरा कडक झालेला. त्याच आवाजात थोडं थांबून तो म्हणाला, आज मी तुम्हाला झपाटलेल्या हॉटेलची गोष्ट सांगतो, ज्या हॉटेलमध्ये मी वॉचमनचं काम करायचो, पण त्या भुताटकीमुळे मी माझी नोकरी सोडली. सदू काका गंभीर स्वरात म्हणाला. विजय जयवंत दोघांचे चेहरे भीतीच्या दडपणाखाली आले होते. त्यासहितच एक उत्सुकता हुरहुर मनाला लागून राहिली. त्यासहितच भयाची भीतीची मज्जा अनुभवायला मन तयार झाले होते. मुलांनो, ही गोष्ट 20 वर्ष अगोदरची आहे. माझ्या एका मित्राने सांगितली आहे. ह्या कर्जतमध्ये एक टमरालो हॉटेल आहे. तिथे गेटवर तो वॉचमन असून पहारा देत असे. त्याची नाईट पाळी असायची. मग सकाळी 7 वाजले की तो घरी जात असायचा. तर झालं असं, एक दिवशी 19 तारखेच्या सोमवारी तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेला. जानेवारीमधील कडाक्याच्या थंडीतल्या हिवाळ्याचा महिना सुरू होता.
चारही दिशेंना हलकासा धुका पसरलेला. त्यात माणसातल्या हाडांना ठणका भरवणारी थंडी पसरली होती. टमरालो हॉटेल 2 मजली होतं. हॉटेलच्या बाहेर चारही बाजूंनी गार्डन, पुढे तारेचं कंपाऊंड, मधोमध गेट. तिथे गेट बाहेरच मी एकटा शेकोटी पेटून बसलो होतो. तेवढ्यात रस्त्यावर एक 4 चाकी येऊन थांबली. गाडीतून एक तरुण उतरला. त्याचं नाव होतं आदिन सरपोतदार. तो मुंबईवरून कर्जतला काही कामानिमित्त आला होता. कर्जतमध्ये कोणी ओळखीचा नसल्याने टमरालो हॉटेलमध्ये त्याने थांबायचं ठरवलेलं. पण सदा काका, 20 वर्षानंतर सुद्धा तुमच्या मित्राला या आदनीचं नाव कसं लक्षात हो? स्टोरी चहासारखी मीठ मसाला लावून सांगता काय? जयवंत दात काढत हसला. त्याच्या त्या वाक्यावर हेकण्या सद्याने विजयकडे पाहिलं. खरं तर त्याला जयवंतकडे पाहायचं होतं. कसं आहे ना पोरांनो, चांगला कस्टमर नेहमी लक्षात राहतो. आदिनने माझ्या मित्राला 500 रुपये दिलते आणि म्हणाला की चांगली ड्युटी करा, म्हणून ते साहेब त्याच्या लक्षात राहिले. असं का? विजयने जयवंतकडे पाहत होकारार्थी मान हलवली. मग पुढे काय झालं? जयवंतने चेहऱ्यावर उत्कंठावर्धक भाव ठेवत विचारलं. तसे सदू काका सांगू लागले. आदिनं उघड्या गेटमधून आत शिरले. 10 पावलांवर हॉटेलचा दरवाजा होता. उघड्या दरवाजामधून तो आत आला. रात्रीची वेळ असल्याने हॉटेलमध्ये एक भकास शांतता होती. भिंतीवरचे पिवळे दिवे त्या भकासतेत अजून भर घालत होते. हॉटेलचा हॉल, खाली एक चॉकलेटी कार्पेट, वेटिंग ग्राहकांना बसायला सोफा, टीपॉय. दरवाजापासून पुढे रूम बुकिंग टेबल होतं. तिथे टेबलावर छगन सेठ बसलेला. हा छगन सेठ पैशासाठी 24 तास हावरटलेला, जसं उपाशी कुत्राच. हॅलो, मला एक रूम भेटेल, फक्त एक रात्रीसाठी हवंय. आदिन म्हणाला. हा भेटेल ना, 1000 रुपये होतील. छगनच्या उजव्या हाताचा पंजा हलत होता. त्याची एकसारखी हालचाल होत होती. चेहऱ्यावर दात विचकत हसू होतं. तोंडातून हे असं येडपट हसू बाहेर पडत होतं. डोळ्यांवर बारीकसा चौकोनी फ्रेमचा चष्मा होता. आदिनने छगनला 1000 रुपये दिले. छगनने बुक काढली. आदिनने एका रेषेवर आपली सही केली. छगनने आपल्या ड्रावरमध्ये हात घातला. एक सोनेरी रंगाची किल्ली बाहेर काढून त्याला दिली, ज्यावर एक चांदीचा बिल्ला होता. त्यावर काळ्या अक्षरात रूम नंबर लिहिलेले 9. बुक टेबलच्या समोर 10 पावलांवर भुसा भरलेल्या लाकडाचा जुनाट जिना होता, जो दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायचा. जिना चढून आदिन दुसऱ्या मजल्यावर आला. समोर एक कॉरिडॉर होती. सुनसान, विलक्षण शांततेत बुडालेली कॉरिडॉर. ती शांतता मृत माणसांना गाडल्या जाणाऱ्या मुर्दाघरातल्या शांततेचा एक अघटित आभास करून देत होती. त्याच कॉरिडॉरमधील एका फ्लॅटचा चॉकलेटी रंगाचा बंद दरवाजा दिसत होता. दरवाजाच्या मधोमध फळीवर रूम नंबर लिहिलेलं. आदिन रूमच्या दरवाजासमोर येऊन उभा राहिला. हातात असलेल्या चावीने दरवाजा उघडू लागला. आदिनपासून जरा दूर जिन्यापाशी एक काळीशार सावली होती. आदिनला पाहत होती. मानवी सावली नव्हती ती. हे काहीतरी वेगळं होतं. तो काळा ठळक, अस्तित्वाची चाहूल लावून देणारा 5 फुटी ठिपका सामान्य नव्हतं. ते काहीतरी मतीपलीकडचं होतं. जागेवर तरंगत उभा तो काळाशार धूर एका घातकी, अपवित्र अस्तित्वाला थरा देऊ होता. आदिनला कोणीतरी आपल्याकडे पाहते अशी जाणीव झाली. तसे त्याने गरकन वळून डाव्या हाताला सरळ जिन्यापाशी पाहिलं. तसे त्याचे डोळे विस्फारले. तोंडाचा आ वासला, कारण रिपीट सीन आदिनला कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे अशी जाणीव झाली. तसे त्याने गरकन वळून डाव्या हाताला सरळ जिन्यापाशी पाहिलं. तसे तिथे पाहताच त्याचे डोळे विस्फारले. तोंडाचा आ वासला, कारण समोर कोणीही नव्हतं. झप आवाज करत आदिनने दार उघडलं. खोली आत आला. आदिनने दरवाजा आपल्या मागे ओढून घेत बंद केला. एक नजर रूममध्ये टाकली. आदिनच्या डाव्या हाताला एक कपल बेड होतं. बाजूलाच एक बंद कपाट होतं. बेडच्या डाव्या बाजूला
मागे वॉशरूमचा बंद दरवाजा होता. आदींनी अंगावरचे कपडे काढले. वॉशरूमच्या खोलीत निघून गेला. आदींनी शॉवर चालू केलं. गरम पाण्यात पूर्ण अंगाला साबण लावत अंग चोळू लागला आणि त्याच वेळेस त्याच्या अंतर्मनाला एकटे असतानाही आपल्या पाठीमागे कोणीतरी उभं असल्याची, कोणीतरी चोरट्या नजरेने आपल्याकडे लक्ष ठेवत असल्याची जाणीव होऊ लागली. त्याने गरकन वळून मागे पाहिलं, पण मागे वळून पाहता कोणीच दिसलं नाही. जरा वेळाने त्याने आंघोळ आटपली. पाण्याने भिजलेलं अंग पुसू लागला. तोच अचानक आदींला बाहेरून दरवाजापलीकडून कोणाच्या तरी जोरजोरात चालण्याचा, पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी दबक्या आवाजात हसल्याचा, विव्हळण्याचा, रडण्याचा स्वर ऐकू येत होता. त्या आवाजांनी आदीन जरा घाबरला. आदीनने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तेवढ्यात हॉटेलमधील दिवे गेले. धूप अंधार पसरला. परंतु लाईट जाण्याअगोदर आदीनला एक 8 वर्षाचा, काळा कुट्ट, पांढरी चड्डी घातलेला एक मुलगा त्या सताड उघड्या झापांच्या कपाटात अंग चोरून बसलेला दिसला होता. त्यासहित गर्द, खोल, गडद अंधारात कोणाची तरी खुसफुस चालू होती. आवाज ऐकू येत होते. खर्जातला घोगरा आवाज ऐकू येत होता. अनाकलनीय भास की आभास, सत्य असत्य घटना घडत होत्या. आदीनला थोडी का असेना, पण ही जाणीव झालीच होती. ह्या हॉटेलातल्या 9च्या खोलीत काहीतरी मानवाच्या कल्पनाशक्ती बाहेरचं दबा धरून बसलं आहे, जे मानवी विचारांच्या आवाक्यात बसत नाही. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये. हे काहीतरी भलतंच आहे. आणि अचानक डोळ्यांपुढे फ्लॅश पेटल्यासारखा उजेड झाला. हॉटेलातील लाईट वापस आली होती. जणू ते जे काही होतं त्याने एक इशारा दिला होता की तू जे काही विचार करतोयस ते सत्य आहे. आता रात्र फार झाली होती. दुसरीकडे जागा शोधेपर्यंत आजची रात्र इथं राहणं भाग होतं. अंग पुसून हलके आरामदायक कपडे अंगावर घालून आदीन बेडवर आडवा झाला. प्रवास केल्याने सारं शरीर थकलं होतं. त्याला आरामाची नितांत गरज होती. घडलेल्या भयमय प्रकाराने मनात थोडी भीती होती, म्हणून रूममधील लाईट त्याने तशाच चालू ठेवल्या. बाहेर पसरलेल्या थंडाव्या शांततेत काळोखात कुठेतरी कुत्र्यांचा भेसूर रडगाणं सुरू होतं. झाडावर बसलेली घुबड कुणाला तरी पाहून घुतकारत होती. कुत्र्यांचा भेसूर रडण्याचा आवाज काळीज फाडून आत घुसत होता. आदीन बेडवर शांतपणे डोळे मिटून झोपला होता. थकलेल्या साऱ्या शरीराने डोळे मिटताच मेंदूला विश्रांतीचं सिग्नल दिलं. फार वेळ झाला. नक्कीच आदीनला गाढ झोप लागली असावी. भिंतीवर वर्तुळाकार घड्याळ अडकवलेला दिसत होता. तास काटा 1 वर तर मिनिट 45 आणि सेकंद काटा त्या शांततेला डिवचत टक टक आवाज करत फिरत होता. घड्याळावर एक गोल काच होती. त्या काचेवरच पुढील दृश्य दिसत होते. खोलीतले पेटलेले दिवे, भिंती, खालचा बेड आणि वर छप्पर असलेला बंद पंखा. आणि तो पंखा आता काही रिकामा नव्हता. त्या पंख्याला काहीतरी लटकलेलं दिसत होतं. एकेकाळी ह्या पंख्याला दोरीने फास घेऊन त्या किन्नराने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती झाली नव्हती, म्हणून ते आत्मे भटकत होतं. अमानवीय थंडगार हवेचा झोत खोलीभर फिरत थंडावा निर्माण करत होते. ते ध्यान आपल्या समवेत ती विषारी, मृत्यूधारी थंडी घेऊन आलं होतं. हॉटेलच्या बिल्डिंगपासून जवळ कुठेतरी रात्रीची भटकी, नाजायज कुत्री, कोणीतरी मरणार आहे अशी विचित्र, भेसूर, भयंकर आवाजात ओरडत विव्हळत होती. तोच आवाज रूममध्ये आत घुमत होता. भयाची, भीतीची फितुरी करत होता. खिडकीपासून जवळ प्रिया झोपली होती. बाजूला कुशल आणि त्याच्या बाजूला सायलीबाई झोपल्या होत्या. बेडवर आदीन एकटा झोपला होता. त्याच्या शांत बंद डोळ्यांआड फक्त सुखद झोप होती. पण बाहेर काय लावसट, अवधशी दृश्य सुरू आहे यापासून आदीन अजान होता. पेटलेल्या पिवळ्या दिव्यांची माळ झपकन विझली. खोलीभर अशुभ अंधार पसरला. कुठून तरी एक अमानवीय निळसर रंगाचा प्रकाश पेटला.
बल्बचा मंद असा प्रकाश खोलीत पसरला होता. आदिन गाढ झोपला होता. चेहरा कसा प्रसन्न मुद्रेत होता. ती साखर झोप का काय म्हणतात ना, ते हेच असावं. माणसाला खरोखरच ज्याला इंग्रजीत 6वे ज्ञानेंद्रिय म्हणतात ते आहे का? जशा एक्स-रे फिल्म असतात, अल्ट्राव्हायलेट फिल्म असतात, इन्फ्रारेड असतात, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी या फिल्मवर टिपल्या जातात, तसं 5 ज्ञानेंद्रियांना न जाणवणारं, काहीतरी मोजणारं, मापणारं, ओळखणारं एखादं ज्ञानेंद्रिय खरोखरीच आहे का? का दिवसभराच्या भावनातिर्काने मेंदू ताळ्यावर नव्हता? थोडक्यात म्हणजे भास. हो ना, तोल जातो तसा धक्का बसला. खात्री झाली होती. आदिन जागा असताना पंख्याला तो माणूस लटकत नव्हता. खोलीत बाहेर अंधार होता. घडणारी घटना चमत्कारिक विशेष होती. त्याच्या अंगात एक लांब, गुडघ्यांच्या खालपर्यंत पोहोचणारी साडी होती. डोक्यावर टक्कल होतं. मनाच्या क्रिया आत गर्भात सतत चालू असतात. बाहेरून येणाऱ्या संवेदना पूर्वानुभवाशी ताडून पाहिल्या जातात. त्यातील साम्य, फरक, विरोधाभास, सात्यता याची नोंद घेतली जाते. तसं आदिंच्या निद्रावस्थेत चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले. झोप चाळवली जाऊ लागली. बंद डोळ्यांवरून बुबळे डावीकडून उजवीकडे फिरली जात कपाळावर आठ्या उमटल्या. बंद डोळ्यांआड एक सिक्स्थ सेन्सतर्फे भावनामय जाणीव होऊ लागली. आपल्याला कोणीतरी पाहतंय. ठीक वर. होय, आपण झोपलो आहोत त्या जागेवरून वर कोणीतरी आहे जे एकटक आपल्याला पाहतंय. आदिंची झोप आता सावध झाली होती. बंद डोळ्यांआड जाग आली होती. आता वेळ होती ती फक्त डोळे उघडण्याची. बस. डोळ्यांवर झोपेचा अंमल होता, परंतु जाग आली होती. हळूच त्याने डोळे उघडले. डोळे उघडताच तो भीतीने समोरचा देखावा पाहता फुगा हवा मारून फुगावा तसे डोळे हळूहळू करत फुगले, वटारले गेले. समोरचं दृश्य आधी जागेवर थिजल्यासारखा पाहू लागला. खोलीच्या मध्यभागी पंखा होता. त्याच पंख्यापासून खाली आलेल्या दोरीला त्या किन्नराचं मृतदेह लोंबकळत होतं. आदिंचं सर्व शरीर बेडवर कोणीतरी जखडल्यासारखं खिळलं होतं. समोरचा देखावा डोळे आत घ्यायचा प्रयत्न करीत होता. मेंदू त्याचा अर्थ लावायची खटपट करीत होता, पण मनावरची झापड गळून पडली होती. त्या एक सहस्त्रांश क्षणात त्याला समजलं की आपणाहून झोपेतून जागो झालो नाहीत. ज्या अभद्र ध्यानानेच त्याचं भयंकर रूप दाखवण्याकरिताच आपल्याला फसवून झोपेतून जाग केलं आहे. त्याचे डोळे समोरचा देखावा पाहतच होते. त्या किन्नराचा गडद काळ्याशार साडीतला मृतदेह वर गळ्यात रस्सीला अटकून हवेत लोंबकाळत होता. सावकाश सावकाश हेलकावे खात होता. स्वतःभोवती मंद गतीने गोल गोल फिरत होता. अशातच फिरता फिरता चेहरा आदिंकडे झाला. चेहरा काळवंडलेला नव्हता, हिरवट घाणेरडा होता, सुजलेला होता. तोच त्या सुजलेल्या तोंडावरच्या जबड्याची हालचाल झाली व ते किन्नरी पोपटाच्या आवाजात म्हटला, मारली मला. ह्याच बेडवर इज्जत लुटली माझी. मारली मला. वाटोळं करीन एकेकाचं. असं म्हणतच त्या ध्यानाने दोन्ही हातांच्या टाळ्या छक्क्याप्रमाणे पिटायला सुरुवात केली. उठ रे उठ. झोपलाय हरामी. उठ. तुझ्या बापसाची रूम आहे का? त्या ध्यानाच्या तोंडून जसा आवाज निघाला त्या जणू अदृश्य हुकूमधारी हल्ला होता. आदिंचं सर्व शरीर बेडवरून अलगद 2 फूट वर उचललं गेलं व जमिनीवर कोणतरी आपटल्यासारखं जमिनीवर आपटलं. घडलेल्या या घटनेने आदिंची झोप उडाली होती. भयाने डोळ्यांची कासवागत हालत झाली होती. सारं शरीर भीतीने घामाघूम झाले होते. छाती धडाधड गोळ्यांसारखी वाजत होती. शरीरावर सरसर करत भीतीने झटके येत होते. भीतीने पोटात ढवळून आलं होतं. हिंमत हारली गेली होती. तोच बेडपासून पुढे 10 पावलांवर 4.5 फूट उंच मोठा चॉकलेटी रंगाचा कपाट होता. त्याच कपाटाच्या दोन्ही झापा अंधारात हलक्याशा करकर आवाजात उघडायला सुरुवात झाली.
शेवटी त्या कपाटाच्या दरवाजांच्या दोन्ही फळ्या अशा काही उघडल्या की त्या कपाटातल्या हलक्याशा अंधाराची चीर त्यातून दिसू लागली. त्याच काळ्या चिरेत 2 पिवळे जर्द डोळे चकाकले. 3 पिवळ्या डोळ्यांची चकाकती नजर एका अमानवीय शक्तीच्या अस्तित्वाची प्रचिती करून देत जा. नीरव शांततेत तोच करकरत कपाटाचा दरवाजा उघडला. आदींने फुललेल्या श्वासांनी वटारलेल्या डोळ्यांनी जमिनीवर पडल्या पडल्याच कपाटाकडे पाहिलं. यावेळेस त्याच्या नजरेत कमालीची भीती दाटून आली होती. त्या उघड्या कपाटातून माकडासारखा उडी मारत एक आकार बाहेर झेपावला. वरचा अंग काळशार, खाली पांढरी चड्डी, काळा चिंपांजीसारखा थोबाड आणि विलक्षण, मनात भय उत्पादक, भीती उत्पन्नित करणारे ते पिवळे डोळे. "आक्का, आक्का घावला, सावज घावला आक्का, आता मी पोटभर खाणार." आदीन डोळे फाडून पाहत होता. ही भूत होती, पिक्चरमध्ये पाहिलेली भूत, जी कधी सत्य नसतात असा मनाचा भास होता. पण डोळ्यांना दिसतंय ते खोटं कसं मानावं? "कोण आहे?" त्या थरथरत्या आवाजाने हाक दिली. पण दबा धरून बसलेलं ते काय अमानवीय, अभद्र, अपरिचित, सुपरनॅचरल काय होतं ते? त्याची हालचाल का होत होती? हलके हलके मान पुढे आणत ते ध्यान पुढे झुकू लागलं. "मी आक्का." आवाज त्या पंख्यावर लटकलेल्या ध्यानाच्या तोंडून आला. तोच त्या माकडाच्या दिसणाऱ्या ध्यानाने हातपाय चालवले. आदींचा उजवा पाय धरून पायाचा अंगठा तोंडात टाकत अंगठ्याचा लचका तोडला. असं अभद्र, मरकट चाळे दाखवत हसत ते माकडासारखं लहान ध्यान आदींच्या बोटाचं मांस खाऊ लागलं. अचानक झालेल्या हल्ल्याच्या वेदनेने आदीन वेदनेने किंचाळला. सदाकाकाने विजय, जयवंत दोघांकडे पाहिलं. आदींचा आवाज ऐकून छगनशेठ, माझा मित्र म्हणजेच वॉचमन, रूम नंबर 9 वर पोहोचले. "साहेब, दरवाजा उघडा साहेब." बाहेरून छगनशेठ, वॉचमन दोघेही पोटतिडकीने हाका मारत होते. पण दरवाजा आतून लॉक होता. तोच त्या सर्वांना पायाखालून दरवाजाच्या खालच्या फटीतून काळं लाल रक्त हळूहळू बाहेर येताना दिसलं. रक्त पाहून छगनशेठने पोलिसांना कॉल केला. अर्ध्या तासात पोलीस तिथे हजर झाले. दरवाजा तोडून आत घुसले. दरवाजा उघडताच जे दृश्य पोलीस, छगनशेठ, माझ्या मित्राला दिसलं ते पाहून सर्वांचं भीतीच्या धक्क्याने हृदय थांबलं. खोलीत पिवळे दिवे जळत होते. त्याच पिवळ्या उजेडात ते भेसूर दृश्य दिसत होतं. बेड, भिंती, कपाट सर्व काही रक्ताने माखलं, भिजलं होतं. आदींचं रक्ताळलेलं डोकं छताच्या पंख्याला टांगलं होतं, तर बिनधडाचा देह खाली बेडवर रक्ताच्या थारोळ्यात माखून पडलेलं. प्रेताचं पोट फाडलेलं, त्यातून मॅगीसारख्या रक्ताच्या सुपाने माखलेली पचननलिका बाहेर काढलेल्या दिसत होत्या. हातापायाचा लचका तोडला होता. "बापरे, मग पुढे?" जयवंतने विचारलं. "मग पुढे काय?" जरा महिन्यांनी छगनला कळलं की हॉटेल बनायच्या अगोदर या जागेत त्या 9 नावाचा बंगला होता आणि त्या किन्नरला त्याच्या रूममध्ये मारलं होतं. म्हणून त्या जागेत किन्नरीची हत्या झाल्याने आत्मा भटकत होती. मग छगनशेठने ते हॉटेल तसाच सडत पाडून ठेवला आणि दुसरीकडे लॉज बांधला. आजही तो टमरोला हॉटेल आणि तो रूम नंबर 9 एका नव्या ग्राहकाची वाट पाहतोय की कोणीतरी येईल आणि बेडवर झोपेल. सदाकाकाची गोष्ट संपली होती आणि सदाकाका गूढ, शून्य भावहीन नजरेने विजय, जयवंतच्या भीतीने न्हाऊन निघालेल्या चेहऱ्याकडे पाहत होता.